हॅलो गाईज, नमस्ते. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या टेक मराठी या टेक मराठी ट्रेन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा आमचा टॉपिक असणार आहे वाय-टी स्टुडिओ. ओके, वाय-टी स्टुडिओ. तर आजकाल YouTubeवरती ट्रेंड चाललंय की वाय-टी स्टुडिओ ओपन नाही करायचं सारखं-सारखं किंवा ओपन करून आपण बघायचं नाही. त्यामुळे काय होतं, चॅनल डिलीट होऊ शकतो, चॅनलवरती इफेक्ट होऊ शकतो. असं भरपूर चाललंय YouTubeवरती. ओके, तर तुम्हाला काय वाटतं वाय-टी स्टुडिओ ओपन केलं तर काय होऊ शकतं? तर तुम्हाला काय वाटतं? असं वाटतं ना, की आपण जेव्हा दुसरे व्हिडिओ जेव्हा आपण बघतो वाय-टी स्टुडिओ मतलब म्हणजे कसं, की वाय-टी स्टुडिओमुळे आपला चॅनल डिलीट होतो, तर आपण वाय-टी स्टुडिओ ओपन करायचं नाही असं तसं असतं. ओके. तर मी तुम्हाला सांगतो, की हे सगळं ठीक नाहीये. म्हणजे जे सांगायला ते काही योग्य नाहीये. कारण म्हणजे मी म्हणेन की सगळं रॉंगच आहे. कारण कसं असतंय, वाय-टी स्टुडिओ आहे कशाला? कारण वाय-टी स्टुडिओ ॲप कशाला दिलेलं आहे? त्याच्यासाठीच दिलेलं आहे, की आपण आपलं चेक करू शकतो. आपले व्ह्यूज किती आहेत, आपले सबस्क्रायबर किती वाढले, किती वॉच टाईम झाला, ह्याच्यासाठीच आहे ना वाय-टी स्टुडिओ. मग आपण सारखं ओपन करून बघितलं तर काय फरक पडणार आहे? काहीच नाही होणार आहे. तर मी सांगेल तुम्हाला काहीच होणार नाहीये. तुम्ही वाय-टी स्टुडिओ किती वेळा पण ओपन करा, काही पण करा त्याच्यासोबत, तर तुम्हाला काही होणार नाहीये. आणि मेन वाय-टी स्टुडिओ आम्हाला त्याच्यासाठीच दिलेलं आहे, की आपण सारखं-सारखं ओपन करून बघावं आणि आपण आपले कुठले व्हिडिओ चांगले चाललेत, कुठले चांगले नाही चाललेत, तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आपण किंवा आमचे कोणते व्हिडिओ जास्त बघालेत लोक, म्हणजे जे आपले व्ह्यूअर्स असतात, तर कुठले व्हिडिओ जास्त बघालेत, कशाला जास्त व्ह्यूज आलेत, कुठल्या व्हिडिओला सबस्क्रायबर वाढलेत आणि त्याच्यामध्ये आम्ही हे पण बघू शकतो, की कोणत्या व्हिडिओला पर्टिक्युलर कुठला व्हिडिओ बघून सबस्क्रायबर एक्स्ट्रा वाढलेला आहे. तर त्याच्यामुळे काय ते आपल्याला आयडियाज येते. हां, मग आम्ही त्याप्रमाणे काय करू शकतो, तसे आपण व्हिडिओज बनवायला लागतो, राइट? मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगते, की वाय-टी स्टुडिओ जर तुम्ही सारखं-सारखं ओपन केलं तर काहीच होणार नाहीये. तर म्हणजे काहीच होणार नाही. उगाच ट्रेंडिंग चाललंय YouTubeवरती, की वाय-टी स्टुडिओ आपण ओपन करायचं नाही, असं तसं चालू आहे. ओके. तर मी तुम्हाला सांगेन, की तसं काहीच नाहीये. तुम्ही वाय-टी स्टुडिओ यूज करू शकता आणि ओपन करून तुम्ही किती वेळा पण ओपन करा, काही फरक नाही पडणार आहे. ओपन करून तुम्ही तुमचे व्ह्यूज, सबस्क्रायबर हे सगळं तुम्ही बघू शकता आणि वाय-टी स्टुडिओ मेन त्याच्यासाठीच आहे, की आपल्याला अ, अ, योग्य पद्धतीने ऑब्झर्व्ह करता येईल आम्हाला आपलं YouTube चॅनल कसं चाललेलं आहे, बरोबर? तर हेच आहे इम्पॉर्टंट. तर त्याच्यासाठी तुम्ही तसं काहीच नाहीये. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही वाय-टी स्टुडिओ ओपन करू शकता. तुम्ही बघू बी शकता. काहीच होणार नाहीये. ओके. तर हीच मला तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायची होती. कारण हे चाललेलं होतं YouTubeवरती भरपूर, की वाय-टी स्टुडिओ ओपन करायचं नाही, खतरनाक आहे, धोका आहे, डिलीट होतोय चॅनल, असं तसं भरपूर काय काय चाललेलं. पण तसं काहीच नाहीये. ओके. म्हणजे काही होणार नाहीये असं मी तुम्हाला सांगेन. आय होप ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच तुम्हाला YouTube चॅनलचे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येणार आहे आणि तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ते सगळं कन्फ्युजन मी तुमचं क्लिअर करणार आहे. ओके. तर गाईज, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच गाईज.